जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो तुमच्यासाठी आपण एक मोठे अपडेट घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो तुमचे मराठी, इंग्रजी टायपिंग झालं असेल, तर तुमच्यासाठी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोशागार संचालनालयामध्ये भरती निघलेली आहे. तर मित्रांनो ही भरती ज्युनियर अकाउंटंट म्हणजेच कनिष्ठ लेखापाल गट क या पदासाठी ही भरती होत आहे. तर मित्रांनो ही भरती सरळ सेवेने होणार असून तर या भरतीसाठी लागणारी पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, ऑनलाईन अर्ज तसेच कागदपत्रे, पगार हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही. व आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच भरती संबंधी अपडेट तुम्हाला मिळून जातील. तर मित्रांनो इथे बघू शकता महाराष्ट्र शासन वित्त विभाग तसेच सहसंचालक लेखा व कोषागारे पुणे यांच्याकडून एक जाहिरात आलेली आहे. तर त्या जाहिरातीमध्ये सर्व माहिती दिलेली आहे. ती माहिती आपण सविस्तरमध्ये बघून घेऊया. तर मित्रांनो त्यासाठी कनिष्ठ लेखापाल या पदानुसार इथे भरती चालू आहे. तर त्यासाठी तुम्हाला वेतन असणार आहे मित्रांनो 7व्या वेतन आयोगानुसार तुमचं पेमेंट असणार आहे 29,200 ते 92,300 इतकं याच्यामध्ये पेमेंट राहणार आहे. तर यासाठी 75 पदे ते रिक्त पदे आहेत. तर यासाठी तुमचे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची सुरुवात झालेली आहे. तर लवकरात लवकर या भरतीसाठी ॲप्लिकेशन करा. खूप चांगली भरती निघलेली आहे टायपिंग बेसवर. तर याच्यामध्ये जे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची लास्ट दिनांक असणार आहे मित्रांनो 1/30/2025. तर यासाठी इथे बघू शकता, इथं तुमचं कास्टनुसार इथे वॅकन्सी दाखवलेल्या आहेत. कशा पद्धतीने आहे बघा. अनुसूचित अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती अशा या कास्टनुसार इथे वॅकन्सी दाखवलेल्या आहेत. तर त्या वॅकन्सी चेक करून तुम्ही इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन करून घ्या. तर मित्रांनो, हे तुमचं जे नोकरीचं ठिकाण असणार आहे ते तुम्हाला पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर अशा या ठिकाणी तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे. तर मित्रांनो, यासाठी तुमचं जे वयाचा पुरावा लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, हे जी एस-एस-सी मार्कलिस्ट आहे, ते तुम्हाला ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच तुमचं जे परीक्षेचं जे मार्कलिस्ट असते, ते तुमचं ग्राह्य धरण्यात येणार आहे. श्रेणी पद्धत असेल तर तुम्हाला इथं ग्रेड यादी तुम्हाला इथं सादर करायची आहे. त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे बघू शकता. प्रोफाइल निर्मिती, अर्ज सादरीकरण, परीक्षा शुल्क अशा 3 टप्प्यांमध्ये तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. तर त्या ऑनलाईन ॲप्लिकेशन संदर्भात सर्व माहिती दिलेली आहे. ते बघा. तर मित्रांनो इथे तुमचं ते डॉक्युमेंट अपलोड करायचं आहेत. म्हणजे तुमचे फोटो आणि सिग्नेचर ते कशा पद्धतीने असायला हवे. तर ते तुम्हाला इथे फोटो तुमचा पांढरा व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये तुमचा इथं फोटो असायला हवा. तसे तुमचं जे सही असणार आहे मित्रांनो ते तुमचे काळ्या बॉलपेनने लिहिलेली असावी व्हाईट पेपरवर. तर त्या फोटो आणि सिग्नेचर संदर्भात सर्व माहिती ते दिलेली आहेत. त्याची साईज किती असायला हवी, ती सर्व माहिती तुम्ही इथे बघू शकता सिग्नेचर आणि फोटो संदर्भात. तर मित्रांनो तो डॉक्युमेंट कोणते राहणार आहे ते बघा. तर याच्यामध्ये तुम्हाला एस-सी-सी मार्क लिस्ट, वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, तसं तुमचे शैक्षणिक अर्हतेचा दाखला, पुरावा, तसे तुमचे जे प्रमाणपत्र असतं ते टायपिंगचं ते, एम-एस-सी-आय-टीचं प्रमाणपत्र, अशा सर्व डॉक्युमेंट इथे तुम्हाला लागणार आहेत. तसेच मित्रांनो तुमचे हे फॉर्मॅट तुम्हाला पी-डी-एफमध्ये असायला हवा. 100 ते 2 MB असे सर्व डॉक्युमेंटसाठी लागणार आहे. ते इथे पण डॉक्युमेंट दिलेले आहेत. तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही इथे डॉक्युमेंट अपलोड करू शकता. तर मित्रांनो इथे बघा, तुमची जी फी पेमेंट असणार आहे तुम्हाला इथे जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुम्हाला ₹1000 इथे तुम्हाला फी लागणार आहे. जर तुम्ही राखीव प्रवर्गामध्ये असाल तर तुम्हाला ₹900 फी लागणार आहे. तर मित्रांनो फी तुम्हाला ऑनलाईन भरायची आहे डेबिट क्रेडिट कार्डद्वारे. तर यासाठी मित्रांनो तुम्हाला महाकोश.महाराष्ट्र.go.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. तसं मित्रांनो तुमचे जे परीक्षा स्वरूप असणार आहे ते बघा. तुमचे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी अशा या विषयानुसार तुमची ते परीक्षा होणार आहे. त्यासाठी ते मित्रांनो 100 प्रश्न असणार आहे 200 मार्कासाठी. तर तसेच यासाठी तुम्हाला 2 तास मिळणार आहेत परीक्षेसाठी. तर यासाठी निवड करताना कोणतीही तुम्हाला इथं मुलाखत होणार नाही. तसं ऑनलाईन परीक्षेत कुणाच्या आधारे तुमची इथे निवड करण्यात येणार आहे मित्रांनो. तर ही सगळ्यात महत्त्वाची तुमची प्लस पॉइंट आहे याच्यामध्ये.
तर लवकरात लवकर अभ्यासाला लागा आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करा. तर इथे बघू शकता अभ्यासक्रम कशा पद्धतीने आहे बघा. इथे मित्रांनो मराठी सर्वसामान्य शब्द, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी अशा पद्धतीने इथे सर्व डिटेल्समध्ये तुम्हाला इथे अभ्यासक्रम दिलेला आहे. याच बेसिसवर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर ही पी मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो. तिथे तिथे तुम्ही डायरेक्ट चेकआउट करू शकता. अभ्यासक्रम सगळं सर्व माहिती. तसेच मित्रांनो इथे बघा पात्रता कोणती लावणार आहे. पात्रता याच्यामध्ये तुम्ही भारताचे नागरिक असायला हवे. तसे तुमचे मराठी भाषे ज्ञान तुम्हाला असणे आवश्यक. म्हणजे तुमचे मराठी भाषा लिहिता, बोलता, वाचता आली पाहिजे. तसंही मित्रांनो तुमचं आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे तुमचे जे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला लागणार आहे. तसे मित्रांनो ते बघा, तुमचे जे वय असणार आहे मित्रांनो, तुमचं कमीत कमी 19 वर्ष तुमचे ते वय असायला हवे. आणि जर तुम्ही मागासवर्गीय, दिव्यांग असाल, तर तुमच्यासाठी 38 वर्ष, 43 वर्ष, 45 वर्ष अशा या पद्धतीने इथे तुमचं वयोमर्यादा दाखवलेली आहे. जर इथे आता इथे बघा, तुमचे क्वालिफिकेशन कशा पद्धतीने होणार आहे, म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता काय असायला हवे, ते इथे बघा. याच्यामध्ये तुमचं जे मराठी टायपिंग असेल, तर त्यासाठी तुम्हाला 30 शब्द प्रति मिनिट असायला हवे वेग. आणि जर तुमची इंग्रजी टायपिंग असेल, तर त्यासाठी तुम्हाला 40 शब्द प्रति मिनिट वेग असायला हव्या. तर अशा पद्धतीने इथे शैक्षणिक क्वालिफिकेशन लागणार आहे. तर संगणक अर्थ यासाठी तुम्हाला एम-एस-सी-आय-टी परीक्षा पास झालेला असावं, अशा ही संगणक क्वालिफिकेशन आहे. तसे तुमचे प्रवेशपत्र तुम्हाला मित्रांनो 7 दिवस अगोदर तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ते मिळू शकतं. तर मित्रांनो इथे तुम्हाला जी महत्त्वाची जी माहिती आहे तीच तुम्हाला इथे मी एक्सप्लेन करतो थोडक्यात. त्या लक्षपूर्वक बघा. जर तुम्ही मित्रांनो इथं एक्झाम दिल्यानंतर जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येणार आहे, म्हणजे तुमचे कागदपत्रे पडताळणी, त्याच्यामध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंट लागणार आहे ते बघा. याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करता त्याची ऑनलाईन प्रिंट, तसेच तुमची जी परीक्षा पत्राची छायांकित पत्र, म्हणजे तुमचं हॉल तिकीट असणार आहे त्याची इथं तुम्हाला एक प्रत असायला हवी. तसे तुमची जी फी पेमेंट केलेली पावती, एस-सी-सी मार्क लिस्ट, तसं तुमच्या वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, सर्व इथं माहिती दिलेली आहे बघा. ही डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना जवळ असायला हवीत. तर मित्रांनो टायपिंग बेसवरही खूप चांगली पद्धतीने ही भरती नेलेली आहे. लवकर लवकर या भरतीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करून घ्या. तसेच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशा भरती संबंधी अपडेट तुम्हाला लवकरात लवकर इथे मिळून जातील. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.